नमस्कार. छान थंडी सुरू आहे तर चला आपण कुळथाची शेवंती बनवूया. तर त्यासाठी 2 वाटी कुळथाचे पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ मिक्स करून त्यामध्ये हिरवं वाटण बनवलेलं आहे. तर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, खोबरं, जिरे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचींचं वाटण करून असे प्रकारे छान पीठ मळून घेतलं. तर आता या पद्धतीने आपण ही शेवंती छान वळून घेणार आहोत. तर पूर्ण मसाल्याची जी माहिती आहे, प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर आता आपण शेवंती वळल्यानंतर इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर एका भांड्यामध्ये छान तेल कडकडीत तापलं की ते छान जिरे तडतडू द्यायचे. त्यानंतर बारीक कापलेला लसूण, त्यानंतर कढीपत्ता, या तिन्ही मिश्रणाची छान फोडणी बसली की मग यामध्ये थंड पाण्याचे 3 ते 4 ग्लास आपल्या अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचे आहे. तर आता मी ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर बघा इथे ही शेवंती वळून छान तयार आहे. तर आता इथे पाणी घालून छान उकळी येण्यासाठी इथे मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा इथे मस्त उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण जी वळलेली शेवंती आहे तर ती अशी थोडी थोडी करून सोडायची आहे, जेणेकरून ती गाळ होणार नाही आणि गच्च खाली बसणार नाही. तर त्यामुळे अशी स्टेप बाय स्टेप थोडीशी करून आणि सुट्टी करून या उकळीमध्ये घालून घ्यायची आहे. तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे मी इथे सगळी शेवंती घालून घेतलेली आहे. तर आता आपण थोडासा एकदा फुल गॅस करून पुन्हा एकदा उकळी आणून चमच्याने आपल्याला थोडंसं ढवळून द्यायचं आहे. खूप जास्त हलवायचं नाही आहे, जेणेकरून शेवंतीचे तुकडे होऊ नये म्हणून. तर बघा असं अर्ध झाकण घालून ते छान शिजू द्यायचे आहे. तोपर्यंत मी इथे जे वाटण आपण पीठ मळलेलं होतं त्यातला छोटासा गोळा मी इथे ठेवलेला होता. तर यामध्ये कोमट पाणी घालून त्याचंही पातळसर मिश्रण करायचं आहे आणि जो मसाला होता त्याचंही वाटण काही ठेवायचं आहे, जेणेकरून रशाला घट्टपणा येतो. तर बघा इथे शेवंती छान शिजलेली आहे. तर यामध्ये आपण हे पिठाचं जे मिश्रण होतं ओलं ते घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरवं जे वाटण ठेवलेलं होतं थोड्या प्रमाणात तेही घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने शिजवून घ्यायची आहे. तर बघा रेडी आहे आपली शेवंती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.